आजच्या म्हणण्यासाठी आपण मत्ती कृष्ण वर्तमान याचा 8वा अध्याय आणि त्याचं 28 ते 33 हे वचने आपण वाचणार आहोत। मत्ती कृष्ण वर्तमान याचा 8वा अध्याय आणि 28 ते 33 वचन। त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मग तो पलीकडे गदरेकराच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरातून निघून येत असताना त्याला भेटले। ते इतके अकराळ विक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते। तेव्हा पहा, ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिडावयास येथे आला आहेस काय? तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकराचा मोठा कळप चरत होता। मग ती भूते त्याला विनंती करू लागली की जर तू आम्हाला काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हाला पाठवून दे। त्याने त्यास म्हटले, जा। मग ती निघून डुकरास शिरली आणि पहा, तो कळपचा कळप कड्यावरून समुद्रात धडक जाऊन पाण्यात बुडून मेला। मग चारणारे पळाले आणि नगरात जाऊन भूतग्रस्ताच्या गोष्टीसह सर्व वर्तमान जाहीर केले। देवाचे लोक हो, आज आम्ही या ठिकाणी जो परिचयाचा असलेला जो अध्याय आहे त्याविषयी आम्ही पाहत आहोत। आणि त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे की भूतग्रस्त त्या ठिकाणी आहे, प्रभू तेथे आलेला आहे आणि त्या ठिकाणी भूतग्रस्त त्याच्याकडे पाहून ओरडून त्याला म्हणत आहेत की हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिडावयास येथे आला आहेस काय? या ठिकाणी आम्ही जर सैतानाविषयी जर पाहिलं तर त्याचे काही असे दुर्गुण आहेत की जे आम्हाला बायबल सांगतं। त्यामधला एक आहे की सैतान कधीही खरे बोलत नाही। तो खोटा आहे, तो चोर आहे आणि तो सर्व प्रकारचे वाईट करणारा असा आहे। त्याच्यामध्ये खरेपणा कदापिही नाही। परंतु या ठिकाणी जर समजा हवेला त्याला फसवायचा असेल तर तो त्या ठिकाणी लबाडे करेल। परंतु या ठिकाणी तो देवपुत्राशी बोलत आहे, परात्पर देवाच्या एकुलत्या एका पुत्राशी तो बोलत आहे, स्वतः देवासोबत बोलत आहे। आणि म्हणून तो या ठिकाणी तो खोटे बोलू शकत नाही, तो खोटे बोलत नाही। तर त्या ठिकाणी जी रियालिटी आहे, जी सत्यता आहे, त्या ठिकाणी तो विदित करत आहे। त्याला माहिती आहे की आपला शेवट कसा आहे, आपलं शेवटचं डेस्टिनेशन कुठे आहे हे त्याला चांगलं माहिती आहे। नरक, यातना आणि तो महान भयंकर भयावह अंधकार त्याच्या वाटेला राखून ठेवलेला आहे आणि हे त्याला चांगलं माहिती आहे। आणि त्यामुळेच असं म्हटलेलं आहे, 29व्या वचनामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, ते ओरड करत आहेत की हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिडावयास येथे आलेला आहे काय? सैतान जर आम्हाला जर पाहू शकलो तर बायबलचा सर्वात मोठा अभ्यासक किंवा सर्वात जास्त माहिती असलेला जर कोणी असेल तर तो सैतान आहे। त्याला शेवटचा काळ काय आहे, शेवटच्या काळी काय होणार आहे हे त्याला माहिती आहे। आणि म्हणून या ठिकाणी जे सत्य आहे ते तो आज बोलत आहे। कारण त्या ठिकाणी आम्ही जर पाहिलं, सैतानाने ह्यावेळेस खरं जे काय आहे ते सांगितलेलं आहे। या ठिकाणी अधिक एक महत्वाची गोष्ट आमच्या निदर्शनास येते की सैतानाविषयी जर म्हटलं तो तर बलाढ्य आहे, शक्तिमान आहे, सर्व प्रकारची शक्ती धारण केलेला असा आहे। आणि इतका शक्तिमान तो सैतान असताना देखील त्या नरकामध्ये शेवटच्या डेस्टिनेशन मध्ये जावयास तो देखील भेट आहे। त्याला त्या ठिकाणी जाण्याची भीती वाटत आहे। म्हणून वेळेच्या आतच, मला तर जाणे आहेतच, परंतु वेळेच्या आतच की हे देवाच्या पुत्रा, तो आम्हाला त्या ठिकाणी टाकावयास आला आहे काय, अशी तो भीती व्यक्त करतो। त्याने या ठिकाणी जर आम्ही पाहिलं की नरक हा मनुष्यासाठी नाही तर सैतानासाठी राखून ठेवलेला आहे, त्याचं शेवटचं डेस्टिनेशन आहे। परंतु या ठिकाणी
जो कोण नरकात जाऊ शकतं किंवा नरकात कोण जाण्यास योग्यतेच आहे आणि कोणी जाऊ शकत नाही, बायबल या विषयी आम्हाला स्पष्ट सांगते. आम्ही पाहिलं तर मत्तेकृष्ण वर्तमान त्याच अध्यायाच्या 8व्या अध्यायामध्ये जर गेलो आणि 11 आणि 12 वचन जर वाचलं तर त्यावेळेस आम्हाला तिथे असं वाचावयास भेटतं. तिथं म्हटलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो, पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसहाक व याकोब यांच्या पंक्तीत बसतील. परंतु राज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील, तेथे रडणे व दात खाणे चालेल. त्यामुळे या ठिकाणी अतिशय भयंकर संकेत, कोण ह्या त्या नरकामध्ये जाऊ शकतो किंवा जाण्यास भाग पडेल. या ठिकाणी आम्ही जर पाहिलं की ज्या ठिकाणी ज्याचं स्वतःचं घर आहे, ज्याचं स्वतःचं डेस्टिनेशन आहे, ते तो देखील जाण्यास भीत आहे. कारण ते इतकं भयावह आणि इतकी ती भीतीदायक स्थिती आहे की जर इतकं सामर्थ्यशाली सैतान देखील तो तिथे जाण्यास भीतो, तर मनुष्याची काय व्यथा, मनुष्य कशा रीतीने तो सर्वाइव्ह करेल. अतिशय भयंकर जागा आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, ज्यांनी विश्वास ठेविला त्या प्रभूवरती, त्या पुत्रावरती ज्यांनी विश्वास ठेविला, त्यांना अब्राहम, इसाक व याकोब यांच्या पंक्तीत बसण्याचं सौभाग्य लाभेल. परंतु ज्यांनी विश्वास ठेवला नाही आणि मग ते राज्याचे पुत्र म्हणून जरी नेमस्त केलेले असले, तरी त्यांना देखील त्या अंधकारात टाकण्यात येईल आणि तेथे फक्त एकच गोष्ट चालते, रडणे व दात खाणे. रडणे आम्हाला जर पाहिलं तर आम्हाला एक पश्चातापाची एक भाषा आहे. पश्चाताप झाल्यानंतर आम्हाला ते रडू येतं. त्या ठिकाणी पश्चाताप देखील करण्याची संधी भेटणार नाही, परंतु त्या ठिकाणी रडणे आणि दात खाणे हे चालेल. त्यानं जितक्यांनी विश्वास ठेवला, अखिल मानव जातीसाठी देवाने विश्वास ठेवण्यासाठी एक आपला प्रिय पुत्र आणि त्याचं महान कार्य त्या ठिकाणी आम्हाला दिलेलं पाहतो. परंतु जर विश्वास ठेवत नाही तर जे तुमच्यासाठी नाही, जे माझ्यासाठी नाही, तो नरक आमच्यासाठी राखून ठेवल्यासगत असं होत आहे. या ठिकाणी जर आम्ही आमच्या प्रभूविषयी जर पाहिलं तर आम्हाला स्पष्ट आम्हाला वचन सांगतं की प्रभूच आमचा काय आहे, सर्वच सर्व आहे. तोच आम्हाला त्या अंधाराच्या अंधारामधून त्या नरकामधून वाचवू शकतो. परंतु कधी वाचवू शकेल, जर आम्ही त्या तारणाचा पोशाख जर घातलेला असेल तर. आम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस मेजवानी असते त्यावेळेस त्या ठिकाणी एक पर्टिक्युलर ड्रेस कोड दिलेला आम्हाला पाहावयास भेटतो. आम्ही जर याच अध्यायाच्या म्हणजे मत्तेकृष्ण वर्तमानाच्या 22वा अध्याय आणि त्याच्या 12 आणि 13 या वचनाकडे जर गेलो तर तो संदर्भ आम्हाला वाचावयास भेटतो. त्या ठिकाणी आम्ही पाहू शकतो की एक मेजवानी आहे, परंतु त्या ठिकाणी जो पोशाख घालणे गरजेचं आहे, तो पोशाख जर घातला नाही तर त्याचा शेवट काय होईल. इथं म्हटलेलं आहे, त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरला? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरास सांगितले, याचे हातपाय बांधून त्याला बाहेरील अंधारात टाका, तिथे रडणे व दात खाणे चालेल. त्यामुळे या ठिकाणी जर आम्हाला मेजवानीमध्ये जर जायचं असेल तर एक पर्टिक्युलर ड्रेस कोड आम्हाला सांगितलेला आहे आणि हा आम्हाला पोशाख देवाने त्याच्या महान कृपेने देऊ केलेला आहे. तारणाचा पोशाख त्याने आम्हाला घातलेला आहे की जो घालून आम्ही देवाच्या त्या गौरवी आणि महान मेजवानीमध्ये त्याने आम्हाला सामील होण्यास आमंत्रित केलेलं आहे. आणि हे जर आम्ही पाहिलं तर कशा रीतीने हा आम्हाला पोशाख भेटू शकतो. लोक वेगवेगळ्या प्रकारे तारणाचं व्याख्या करतात. लोक म्हणतात, जर तुम्हाला मला गाडी भेटली आणि पहा, प्रभूने माझी प्रार्थना ऐकली आणि म्हणून अशा प्रकारे मी
देवाकडे वळालो. मला बायको भेटली, मला नोकरी भेटली, मला धनसंपदा भेटली आणि अशा प्रकारे मला ख्रिस्त लाभला. अशा प्रकारे ख्रिस्त लाभत नाही. अशा प्रकारे तारणाची व्याख्या होत नाही. बायबल त्याविषयी स्पष्ट आम्हाला सांगते की ज्या वेळेस आम्ही त्या वचन स्वीकारू आणि त्याच वेळेस आम्हाला त्या तारणाचा मार्ग मोक्ष आम्हाला तो मोकळा होईल. आम्ही जर योहान कृष्ण वर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 24व्या वचनात जर गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला त्याची नोंद ख्रिस्त स्वतः बोलत असलेला आम्हाला पाहावयास भेटत आहे. योहान कृष्ण वर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याचं 24वं वचन. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जे माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. त्यानं आम्हाला या ठिकाणी देवाने अशा प्रकारे आमंत्रित केलं आहे. तो वेलकम करत आहे, एक आम्हाला इन्व्हिटेशन देत आहे. जो कोणी ह्या वचनाचा स्वीकार करतो त्याला जीवन प्राप्त होते आणि ते जीवन सार्वकालिक जीवन प्राप्त होते. म्हणूनच आज आमच्यामध्ये कोणी जर ख्रिस्त विरहित असेल, ज्यांना ख्रिस्ताची अजून ओळख झालेली नाही किंवा जो कोणी तारणाच्या मार्गावरती अजून आलेला आहे आणि अजून तारणापर्यंत पोहोचलेला नाही, त्यांच्यासाठी ख्रिस्त आज आश्वासन देत आहे, वेलकम करत आहे, इन्व्हिटेशन देत आहे. हे जी वचने तुम्हाला आज ऐकावयास भेटत आहे त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवावा आणि ज्यावेळेस तुम्ही विश्वास ठेवाल, ज्यावेळेस तो ख्रिस्त आमच्यासाठी ह्या भूतलावरती आला, ते सर्वसाधारण जीवन जगला, योग्य वेळेस त्या कालवडच्या क्रुसावरती जाऊन अखिल मानव जातीसाठी त्यांच्या पापाचा दंड त्याने भरिला, असा विश्वास ठेवाल तर ख्रिस्त म्हणत आहे की तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेला आहे. जे सैतानासाठी राखून ठेवलेला जो नरक आहे त्यामध्ये तुम्हाला जाण्याची आता गरज पडणार नाही, ती वेळ येणार नाही, कारण ख्रिस्ताने तुमच्यासाठी त्या पापाचा दंड भरिला आहे. म्हणून प्रियांनो, आज आमच्यासाठी ख्रिस्त इन्व्हिटेशन देत आहे. कोणत्याही प्रकारे तारणाची वेगळी व्याख्या नाही आणि म्हणूनच गीत करता खूप सुंदर शब्दामध्ये आपलं गीताद्वारे तो म्हणतो, ख्रिस्त मुखाची हाक ऐकूनी धावत आलो प्रभू चरणी. ख्रिस्ताची ही हाक ज्याने ऐकली तो ख्रिस्ताच्या चरणाजवळ येऊ शकेल. जो चरणाजवळ आला त्याला सार्वकालिक जीवन प्रभू असंच देण्यास तयार आहे, कारण त्याने खात्रीशीर म्हटलेलं आहे, दुसरं कशातही तारण नाही, दुसरं कशानेही तुमचं तारण होणे नाही, कारण स्वतः ख्रिस्तच आमच्यासाठी पुनरुत्थान व जीवनच आहे. आम्ही जर योहान याचा 11वा अध्याय आणि त्याच्या 25व्या वचनात जर गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला प्रभू स्वतः म्हणत आहे, तो म्हणत आहे, येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. त्यांना आम्हाला प्रभूने अशा प्रकारे लाजराला उठवत असताना एक महान पुन्हा एक वार आश्वासन दिलेलं आहे आणि तो खात्रीने म्हणत आहे, पुनरुत्थान व जीवन मीच आहे. कशा रीतीने पुनरुत्थान व जीवन मीच आहे असं तो म्हणतो, कारण स्वतः तो मेला, स्वतः पुनरुत्थित झाला, आज तो जिवंत आहे, स्वर्गामध्ये विराजमान आहे आणि म्हणून जो मी आहे ते आज तुम्हालाही मी देत आहे. आणि ते म्हणजे तुम्ही मेले असलात, जर विश्वास ठेवणारे असलात तर तुम्ही देखील जगाल, असं आम्हाला प्रभू आश्वासन देत आहे. म्हणून जे सैतानासाठी राखून ठेवलेला जो नरक आहे त्यामध्ये आज आम्हाला जाण्याचं आमंत्रण नाही, परंतु सैतानाला तिथे डेस्टिनेशन, शेवटचं डेस्टिनेशन ते आहे आणि त्याकडे त्याला जाणेच आहे. म्हणून तो जाण्यासाठी अधिक आपले मित्र, अधिक आपले सहकारी मिळावेत म्हणून तो लबाडी करतो आणि लबाडाचा बाप असल्यामुळं त्याकडे तो खेचून घेण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यासाठी व माझ्यासाठी तो नरक राखून ठेवलेला नाही, आमच्यासाठी सार्वकालिक जीवन आहे आणि ते त्यामध्ये ज्यांनी अनुभव घेतला तारणाचा
ते अधिक धन्य आहेत. ज्यांना अजून हा धन्यतेचा अनुभव आला नाही, ख्रिस्त आज त्यांना आमंत्रित करत आहे की ज्याद्वारे आम्ही त्या ख्रिस्ताला स्वीकारावं आणि त्याच्या सार्वकालिक जीवनामध्ये सदोतीत राहण्यात आपण जावं.